2016 मध्ये चीननी श्वेतपत्रिका काढली आणि त्या श्वेतपत्रिकेमध्ये सांगितलं की तैवान इज अ पार्ट ऑफ आवर कोर इंटरेस्ट आणि तैवानसाठी आम्ही न्यूक्लिअर वेपन्स पण यूज करतो. तैवानची जी आज प्रोग्रेस आहे ती एका डेमोक्रेटिक मॉडेलमध्ये ती प्रोग्रेस होती आहे आणि हा कळीचा मुद्दा आहे जो चीनला त्रास देतोय. या बायडन प्रशासनावरती बऱ्यापैकी आरोप आता व्हायला लागले. एका महासत्तेचं प्रशासन असून देखील हे कमकुवत बनत चाललेलं आहे. अमेरिकेचं डिक्लाइनिंग पॉवर, चीनने तैवान आपल्या कब्जामध्ये घेतला तर आता सध्या वर्ल्ड जीडीपी मध्ये चीनचं कॉन्ट्रीब्युशन 21% आहे. ते वाढून 50% जायला वेळ लागणार आणि भारताला येत्या काळामध्ये सावध राहावं लागेल. शी जिनपिंग कुठेतरी ते डिवचले गेलेले आहेत पुढे, पण ते फ्रस्ट्रेशन कुठेतरी व्हेंट करणं हे गरजेचं आहे. म्हणून हे व्हेंट कदाचित एलएसी वरती पण निघू शकतं. मी डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर आणि पुन्हा एका नवीन अत्यंत महत्वाच्या अशा आंतरराष्ट्रीय घडामोडीच्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी मी इथं आलेलो आहे. आजचा विषयही तेवढाच महत्वाचा आहे, अत्यंत संवेदनशील आहे, अत्यंत स्फोटक अशा स्वरूपाचा आहे आणि आपण इलेक्ट्रॉनिक मीडियामधनं, प्रिंट मीडियामधनं सातत्याने या संदर्भातल्या बातम्या आणि खूप मोठ्या प्रमाणावरचं कव्हरेज हे आपण ऐकत असाल, त्याचप्रमाणे आपण वाचत पण असाल. तो विषय आहे की तैवानचा आणि चीन आणि तैवानचा आणि ज्या पद्धतीने भारतीय प्रसार माध्यमांनी विशेष करून इलेक्ट्रॉनिक चॅनल्स मधनं त्याला एक रूप दिलं गेलं की फार मोठं महायुद्ध घडणार आहे, खूप मोठा युद्ध होणार आहे. रशिया युक्रेन सारखाच एक प्रकार आता चीन आणि तैवानच्या बाबतीमध्ये घडणार आहे. तैवान हा नवा युक्रेन बनणार आहे आणि एक महायुद्धाची मोठी नांदी ज्याला आपण म्हणतो किंवा खूप शक्यता आहे. आणि काल तर असं झालं की चीनने काही क्षेपणास्त्र हे जपानच्या दिशेने त्यांचे क्षेपणास्त्र फायर झालेले होते. त्यामुळे आता जपान याच्यामध्ये ओढला जाईल किंवा तैवानच्या समुद्र किनाऱ्यावरती ते त्यांनी फायर केले. त्यामुळे एक मोठं अणुयुद्ध भडकू शकतं. अमेरिकेने देखील आपले जहाज तैनात केलेले आहेत. अशा अनेक प्रकारच्या बातम्या येत आहेत. तर नेमकं अनेक प्रश्न हे सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये निर्माण होत आहेत की खरंच तर एकूणच भारत आणि संपूर्ण जग देखील एक तर कोरोनाचं पहिलं संकट आलं, त्या कोरोनाच्या संकटाचा कमालीचा नकारात्मक परिणाम या सर्व देशांच्या अर्थव्यवस्थांवरती झाला. त्यानंतर रशिया युक्रेन युद्ध सुरू झालं, त्याच्यामुळे ज्या पद्धतीची महागाई, तेलाच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये किमती प्रचंड वाढल्या जाणं, अनेक देशांमध्ये फॉरेक्सचे म्हणजे फॉरेन एक्सचेंजचे इश्यूज निर्माण झाले. आपण श्रीलंकेमध्ये बघतो आहोत की श्रीलंकेमध्ये कशा प्रकारची म्हणजे आर्थिक कारणांमुळे राजकीय अस्थिरता निर्माण झाली आणि अनेक देशांमध्ये म्हणजे विश्व बँकेने तर असं सांगितलं की जवळपास 75 देशांमध्ये श्रीलंकेसारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. आणि असं असताना पुन्हा एक नवीन युद्ध या दृष्टिकोनातनं जवळ बऱ्यापैकी एक भीतीचं वातावरण, असुरक्षिततेचं वातावरण होतं. परंतु नेमकं हे तथ्य काय आहे, म्हणजे हा चीन आणि तैवान मधला हा नेमका मुख्य संघर्ष काय आहे, याच्यात अमेरिकेची इन्व्हॉल्वमेंट का बरं आहे, हा खरंच हा रशिया युक्रेन युद्धासारखा प्रकार आहे का, नेमकं बीजिंग अशा पद्धतीने का रिॲक्ट करतोय, अमेरिकेची इन्व्हॉल्वमेंट काय आहे, याच्यात इतर सगळ्या पॉवर्स कशा इन्व्हॉल्व्ह होतील, याचा भारतावरती काय परिणाम होईल, अशा सगळ्याच गोष्टींचं या बाबतीमधनं उहापोह करणं हे अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. त्यामुळे आपण अत्यंत सोप्या भाषेमध्ये आणि सर्वसामान्यांना ही गोष्ट समजेल अशा दृष्टिकोनातून याला समजून सांगण्याचा प्रयत्न करू. आपण त्याला क्वेश्चन आन्सरच्या फॉर्मॅटमध्येच मी माझं प्रेझेंटेशन ठेवण्याचा प्रयत्न करेन. प्रथम तर हा नेमका प्रश्न काय आहे चीन आणि तैवान मधला, हे प्रथम आपण समजून घेणं गरजेचं आहे. तर चीन आणि तैवान मधला हा जो प्रश्न आहे हा प्रामुख्याने जर आपण त्याचा कळीचा मुद्दा जर पाहिला तर तो कळीचा मुद्दा असा आहे की खरं चायना कोण आहे, मुख्य चीन कोण आहे. म्हणजे आता सध्या तुम्हाला दोन प्रकारचे चीन आहेत. एक आहे ज्याला पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना PRC म्हणतो, म्हणजे जो मेनलँड आहे जिथे शी जिनपिंग ज्याचे राष्ट्राध्यक्ष आहे, जिथे कम्युनिस्ट रूल आहे आणि ज्याला आपण म्हणू शकतो की साधारणतः 90% जिथे हुकुमशाही अशा प्रकारची राजवट आहे. आणि दुसरा आहे डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ चायना, ज्याला जो तैवान म्हणून ओळखला जातो आणि ज्या ठिकाणी 90% जास्त डेमोक्रेसी आहे. आणि हा एक चीन म्हणजे ज्याला हा एक खरं तर याचा आत्ताचं स्टेटस जे आहे हा एक इंडिपेंडंट अशा स्वरूपाचं एक आयलंड म्हणजे एक बेट आहे, परंतु जे भरपूर मोठं जवळपास 180 किलोमीटर ज्याची लांबी आहे, जवळपास 130 किलोमीटरच्या आसपास याची रुंदी आहे, ज्याच्यामध्ये अनेक छोटे छोटे असे बेट आहेत आणि हे पूर्णपणे डेमोक्रॅटिक अशा प्रकारचं हे गव्हर्नमेंट आहे. आणि यांच्या दोघांमधला जो संघर्ष आहे हा संघर्ष खूप जुना आहे. म्हणजे हा कम्युनिस्ट चायना निर्माण होण्यापूर्वीपासूनचा हा संघर्ष आहे. आणि जेव्हा कम्युनिस्ट चायना 1949 ला निर्माण झाला त्यावेळेला
जो संघर्ष माओ त्से-तुंग ज्यांनी कम्युनिस्ट चायनाची निर्मिती केली होती आणि शेंग कयाय शेख ज्यांच्यामधला एक संघर्ष होता आणि मग नंतर 1949ला शेंग कयाय शेख हे तैपईला तैवानमध्ये पळून गेले आणि त्यानंतर मात्र हा क्लेम जो होता की दोघांनी क्लेम करायला सुरुवात केली की आम्ही खरे चायना आहोत. त्यामुळे मूळ आजचा जो कळीचा मुद्दा आहे तो आहे की खरा चायना कोण आहे, इथपासून याची सुरुवात होती. आणि 1900 जर आपण बघितलं तर याला वेस्टर्न कंट्रीज ज्या आहेत विशेष करून अमेरिका आहे यांनी देखील या संपूर्ण संघर्षाला खूप मोठ्या प्रमाणावरती खत पाणी घातलं आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. विशेष म्हणजे 1949 पासून तर जवळपास 1979 पर्यंत 1979 पर्यंत वेस्टर्न कंट्रीज इव्हन अमेरिका देखील तैवानलाच मुख्य चायना हे मानत होते आणि त्याच्यामधनं हाच तैवान जो आहे हा पहिले युनायटेड नेशनचा सदस्य बनला आणि तोच तैवान युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलचा पण सदस्य बनला आणि तैवानचे हे सदस्यत्व 1971 पर्यंत हे चालू होतं. आणि त्यानंतर अमेरिका आणि चीनमध्ये जो तणाव शिथिलनाचा प्रकार झाला ज्याला देतांत असं म्हणतात, दोन्ही देशांमधला कमालीचा तणाव होता तो निवळण्याची सुरुवात ही नंतर हेनरी किसिंजरच्या काळामध्ये निक्सनच्या काळामध्ये झाली आणि नंतर कार्टरच्या काळामध्ये 1979ला 1979 हा मुद्दा हे वर्ष यासाठी मानतोय की 1979 हे अमेरिका आणि तैवान यांच्या संबंधांमधलं अत्यंत महत्वाचं वर्ष आहे. पण 79ला या दोन देशांमध्ये म्हणण्यापेक्षा की अमेरिकेच्या काँग्रेसनी एक तैवान रिलेशन ऍक्ट हा स्वतंत्र कायदा मंजूर केला. म्हणजे अमेरिकेच्या इतिहासामध्ये अमेरिकेच्या काँग्रेसच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एखाद्या देशाच्या संदर्भामध्ये हा कायदा मंजूर केला गेलाय आणि या कायद्याचा उल्लेख मी यासाठी करतोय की ह्या ज्या नॅन्सी पेलोसी ज्या आता तैवानच्या भेटीवरती गेलेल्या होत्या आणि ज्याच्यामुळे हा सगळा वादंग किंवा हा सगळा वाद निर्माण झालेला आहे, या नॅन्सी पेलोसीनी वॉशिंग्टन पोस्टमध्ये एक संपादकीय पानावरती एक लेख लिहिलेला आहे आणि त्या लेखामध्ये त्यांनी या कायद्याचा उल्लेख केलेला आहे. आणि या कायद्यानुसार अमेरिका हा कमिटेड आहे की डेमोक्रेटिक तैवान जो आहे की तिथं डेमोक्रेसी आहे, तिथं फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे. त्यामुळे ही अमेरिकेची नैतिक जबाबदारी आहे की तैवानला सर्व प्रकारची मदत करायची, तैवानला प्रोटेक्शन द्यायचं. आणि त्यांनी असं त्याच्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे या कायद्यामध्ये की जर चीनने तैवानवर ताबा घेतला तर असा मुद्दा निर्माण होऊ शकतो की एकूणच अमेरिकेचे जे संपूर्ण आशिया प्रशांत क्षेत्रामध्ये संबंध त्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशी परिस्थिती उद्भवणार नाही आणि उद्भवली तर तैवानच्या पाठीशी अमेरिका उभा राहील अशा प्रकारचा कायदा आहे. हा कायदा 1979ला झाला, त्याला तैवान रिलेशन्स ऍक्ट असं म्हणतात आणि ज्याचा उल्लेख हा नॅन्सी पेलोसीनी वॉशिंग्टन पोस्टच्या त्यांच्या लेखामध्ये केलेला होता आणि त्याच्या आधारावर त्यांनी सांगितलं की मी तैवानला जाणार, पण तो डेमोक्रेटिक कंट्री आणि आपल्याला कल्पना आहे की नॅन्सी पेलोसी ह्या त्यांचे स्वतःचे आपले थॉट्स आहेत, त्यांचे स्वतःचं आपले एक दृष्टिकोन आहे आणि ह्या सेकंड इन कमांड आहेत अमेरिकेमध्ये. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षानंतर नॅन्सी पेलोसी म्हणजे त्यांच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हचे सभापती यांचा क्रमांक येतो आणि अत्यंत पॉवरफुल व्यक्तिमत्व आहे, त्यांना कुठेही जाण्याचा अधिकार आहे. म्हणजे असंही म्हटलं जातं किंवा अमेरिकन प्रसार माध्यमांमध्ये अशी चर्चा आहे की बायडन यांची इच्छा नव्हती की पेलोसींनी तिथं जावं म्हणून, कारण बायडन नुकतंच शी जिनपिंग आणि बायडन यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे. बायडन शी जिनपिंग यांनी बायडनच्या चर्चेमध्ये देखील अशा प्रकारच्या धमकी दिलेल्या होत्या, अप्रत्यक्षपणे इशारे दिलेले होते की तुम्ही अशी कोणतीही व्हिजिट करू नका. पण असं असतानाही व्हिजिट झाली. हे लक्षात घेतलं पाहिजे की हा सेकंड अमेरिकन डेलिगेट आहे. 25 वर्षापूर्वी अशाच पद्धतीने 1997ला अशाच पद्धतीने हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या सभापती या तैवानच्या दौऱ्यावरती गेला होता आणि त्यानंतर कमालीचा संघर्ष हा तिथं पण निर्माण झालेला होता. तर हा जो चीन आहे आणि तैवान आहे ज्यांच्यामधला हा जो संघर्ष आहे 1991 पर्यंत ऑलमोस्ट म्हणजे दोघांमध्ये युद्धजन्य परिस्थितीच होती आणि सातत्याने चायना म्हणत आलेला आहे की तैवान हा आमचाच भाग आहे आणि त्यामुळे वन चायना पॉलिसी जी आहे त्या वन चायना पॉलिसीमध्ये तैवान, तिबेट आणि हाँगकाँग हे तिन्ही पण आमचे घटक आहेत असं चीन मानत आलंय. 2016 मध्ये चीननी श्वेतपत्रिका काढली आणि त्या श्वेतपत्रिकेमध्ये सांगितलं की तैवान इज अ पार्ट ऑफ अवर कोर इंटरेस्ट, आमचा कोर गाभ्याचा इंटरेस्ट आहे, त्याचा तैवान हा मुख्य भाग आहे आणि तैवानसाठी आम्ही न्यूक्लिअर वेपन्स पण युज करू. आणि हा त्यांचा भाग असल्यामुळे आता मुद्दा कळीचा असा निर्माण होतो आहे की एका व्यक्तीच्या भेटीमुळे जे नॅन्सी पेलोसीची भेट झाली त्या भेटीमुळे चीन एवढा इरिटेट का झाला हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि याचं विश्लेषण करणं हे कुठेतरी राहून जात आहे. ते सगळ्यात मुख्य म्हणजे आपल्याला समजून घेतलं पाहिजे की एका व्यक्तीच्या भेटीने असं कोणतं आभाळ कोसळणार होतं की ज्यामुळे चीनला अगदी मिसाईल फायर्स करावे लागले, इशारे द्यावे लागले. इथपर्यंत त्यांचे काही इशारे होते की आम्ही पेलोसींचं विमान पाडू
इथपर्यंत काही अप्रत्यक्षपणे केले होते. ग्लोबल टाइम्स हे चायनाचं जे ऑफिशियल न्यूज पेपर आहे त्याच्यामध्ये मथळेच्या मथळे भरून अशा प्रकारच्या धमक्या आणि या स्वरूपाने इशारे हे अमेरिकेला दिले गेले होते. त्यामागचं मुख्य कारण समजून घ्या. ते कारण असं आहे की आता सध्या तैवान आणि चीन मधला जो मुख्य मुद्दा आहे, ज्याची भीती चीनला वाटते आहे, तो मुद्दा असा आहे की चीन ही एक कम्युनिस्ट राजवट आहे. चीनमध्ये हुकुमशाही आहे, चीनमध्ये एकाधिकारशाही आहे, चीनमध्ये 90% ज्याला आपण म्हणू की जिथं एकाच पक्षाचं राजवट आहे आणि तिथं डेमोक्रॅटिकली इलेक्टेड प्रेसिडेंट नाहीये. हे महत्वाचं आहे. आणि त्याच्यामध्ये कम्युनिस्ट पार्टी जी आहे ती तुमचा प्रेसिडेंट नेमती. तैवानमध्ये मात्र परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. तैवानमध्ये डेमोक्रॅटिकली इलेक्टेड गव्हर्नमेंट आहे. दर 5 वर्षांनी त्यांच्याकडे इलेक्शन होतात, त्यांच्याकडे फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे. आता मुद्दा असा आहे की जे तैवानमध्ये लोक आहेत ते पण चीनी लोकच आहेत ना, ते वेगळे नाही आहेत. त्यामुळे आता प्रश्न असा निर्माण होतो, जर तैवानमध्ये डेमोक्रेसीचं मॉडेल हे जर सक्सेसफुल मॉडेल म्हणून जगापुढे आलं आणि त्याला जर सगळ्यांचं समर्थन मिळत गेलं तर प्रॉब्लेम असा निर्माण होईल की एक पद्धतीचा असंतोष किंवा एक पद्धतीचा विचार जे मेनलँड चायनामध्ये आहेत, म्हणजे जिथं शी जिनपिंग राष्ट्राध्यक्ष आहेत, ते असा विचार करतील की हे जे चायनीज तैवानमध्ये आहेत त्यांची एवढी ग्रोथ होतीये, त्यांना हे फ्रीडम आहे, तिथं डेमोक्रेटिक मॉडेल आहे आणि ती खूप सक्सेसफुल ठरत आहे. तैवानची जी आज प्रोग्रेस आहे ती प्रोग्रेस एका डेमोक्रेटिक सेटअप मध्ये होती, एका डेमोक्रेटिक मॉडेल मध्ये ती प्रोग्रेस होती आहे. आणि हा कळीचा मुद्दा आहे, तो चीनला त्रास देतोय. त्यामुळे तैवानचं जर डेमोक्रेटिक मॉडेल यशस्वी झालं तर याचा परिणाम हा चीनवरती होणार आहे. आणि चीनमधले लोक हा विचार करतील की मग आम्हाला कशाला या प्रकारची हुकुमशाही पाहिजे आहे. ते व्हायला नको. म्हणून बेसिकली बीजिंग हा इरिटेट आहे की त्यासाठी इतर डेमोक्रेटिक पॉवर्सनी या तैवानमधल्या डेमोक्रेसीला समर्थन देऊ नये. आणि अमेरिका त्याला जाणीवपूर्वक कॅपिटलाइज करते. अमेरिका आयडिओलॉजिकल मुद्द्यावरती तैवानला समर्थन देत आहे की तैवानमध्ये डेमोक्रेसी आहे, अमेरिकेमध्ये डेमोक्रेसी आहे, त्यामुळे एका डेमोक्रेटिक देशाने दुसऱ्या डेमोक्रेटिक देशाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. अशा प्रकारचा आयडिओलॉजिकल ओरिएंटेशन त्या संपूर्ण प्रकरणाला आल्यामुळे हा अत्यंत महत्वाचा मुद्दा झाला. दुसरा मुद्दा असा आहे की या बाबतीमध्ये ही जी भेट झाली, ही जी कॉन्ट्रोवर्सी झाली, आता अमेरिका देखील त्यांनी ही वेळ का निवडली असावी जर आपण असा विचार केला, आणि ज्याच्यामध्ये अमेरिका देखील तिथं जाण्याविषयी म्हणजे त्यांच्या पॉलिसीच्या भेटविषयी एवढा आग्रही का होता आणि चीननी एवढ्या धमक्या दिल्यानंतर देखील त्यांनी ही भेट का घडवून आणली, हा जर प्रश्न आपण विचारला तर त्याचं उत्तर अशा स्वरूपाने आहे की सध्या जे बायडन प्रशासन अमेरिकेमध्ये आहे, या बायडन प्रशासनावरती बऱ्यापैकी आरोप आता व्हायला लागले, खुद्द अमेरिकेतून बंद देखील व्हायला लागले की प्रशासन एका महासत्तेचं प्रशासन असून देखील हे कमकुवत बनत चाललेलं आहे. अमेरिका इज अ डिक्लाइनिंग पॉवर, अशा प्रकारची चर्चा आता अकॅडमिशियन लोकांमध्ये, अनेक थिंक टँक्सच्या रिपोर्ट्समध्ये आता यायला लागलेली आहे. विशेष म्हणजे अमेरिकेने अफगाणिस्तानमधून आपलं सैन्य काढून घेतलं आणि त्यानंतर तालिबानचं राज्य तिथं आलं. याच तालिबानला अमेरिकेला विनंती करावी लागली की आमचे सोल्जर्स सुखरूपपणे तिथं बाहेर काढू द्या. त्यानंतर रशिया युक्रेन युद्ध झालं. या युक्रेनच्या युद्धाच्या पूर्वी, रशिया युक्रेन युद्धाच्या पूर्वी अशा प्रकारचे अनेक वक्तव्य हे बायडन प्रशासनाकडनं केले गेले होते की रशियाने आक्रमण करू नये, ते आक्रमण म्हणजे अमेरिकेवरचं आक्रमण गृहीत धरलं जाईल. परंतु जेव्हा युद्ध सुरू झालं तेव्हा या युद्धामध्ये प्रत्यक्ष सहभाग घ्यायला अमेरिकेने नकार दिला. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळापासून अमेरिकेचं परराष्ट्र धोरण हे अमेरिका फर्स्ट आणि आयसोलेशनिस्ट, म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणापासून बाजूला जाणं, अनेक मोठमोठ्या संघटनांमधनं स्वतःचा सहभाग काढून घेणं, अनेक मल्टीलॅटरल अग्रीमेंट्स मधनं बाहेर पडणं. त्यामुळे अमेरिका कुठेतरी एक डिक्लाइनिंग पॉवर आहे आणि चायना ही रायझिंग पॉवर आहे. आणि कधीतरी चायना हा लवकरच अमेरिकेला रिप्लेस करेल अशा प्रकारची जी चर्चा होती, त्यांना कुठेतरी एक ब्रेक देण्याचं काम हे बायडन प्रशासनाचं होतं. आणि बायडन प्रशासनाला सारखं वाटतं की आपण सुद्धा स्वतःला ऍसर्ट केलं पाहिजे आहे. ठीक आहे, चायना इज रायझिंग पॉवर, वी ऍक्सेप्ट दॅट, पण वी आर नॉट द डिक्लाइनिंग पॉवर, आम्ही काही संपणारे सत्ता नाही आहोत, हे देखील कुठेतरी त्यांना सिद्ध करायचं होतं. आणि दुसरं महत्वाचं असं आहे की जर आपण बघितलं की ज्या पद्धतीने शी जिनपिंग यांच्या एकूणच कारकिर्दीमध्ये 2012ला शी जिनपिंग चीनचे राष्ट्राध्यक्ष झाले आणि त्यानंतर आपण असं बघतो की त्यांनी जो अत्यंत सिस्टमॅटिक चायनाच्या विकासाचा एकूण आराखडा बनवलेला आहे, त्या सिस्टमॅटिकली चायना आपली इकॉनॉमिक प्रोग्रेस करतो आहे आणि ज्यानुसार 2049 पर्यंत त्यांचं टार्गेट आहे की जगातली सगळ्यात मोठी इकॉनॉमिक पॉवर बनण्याचं, महासत्ता बनण्याचं. त्यामुळे आता त्याच्या मागचं अमेरिकन अभ्यासक जो अभ्यास करतात की चायना, जर आपण बघितलं की चायनाच्या ह्या इकॉनॉमिक ग्रोथचे अनेक कारण आहेत. ओके, त्याच्यापैकी एक कारण असं पण आहे की गेल्या अनेक वर्षांमध्ये चीनला कधीही युद्धाचा किंवा संघर्षाचा सामना करावा लागला नाही. चीनचं शेवटचं जे युद्ध झालं ते 1979ला व्हिएतनाम बरोबर झालं आणि त्यानंतर चीनला असं फुल फ्लेज वॉरचा कधी सामना करावा लागला नाही. त्यामुळे चीनची जी ग्रोथ आहे
ती पूर्णपणे व्यवस्थितपणे चाललेली आहे आणि ही ग्रोथ कुठेतरी अमेरिकेला इन्सिक्युअर्ड बनवते आहे. लक्षात घ्या, दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका एक सुपर पॉवर म्हणून पुढे आला आणि अमेरिकन लोक पण त्या मानसिकतेमध्ये आहेत आणि त्यांना तो स्टेटस गमवायचा नाही. कारण जर असं झालं की जर चीनने तैवान आपल्या कब्जामध्ये घेतला तर आता सध्या वर्ल्ड जीडीपी मध्ये चीनचं कॉन्ट्रीब्युशन 21% आहे, ते वाढून 50% जायला वेळ लागणार. आणि असं होईल की जर तो तैवान त्यांच्याकडे गेला तर एशिया पॅसिफिक मधला जो सगळा एकूण व्यापार आहे जो अत्यंत मोठा आहे तो व्यापार देखील चीनच्या नियंत्रणाखाली चालला जाईल. एवढंच नाहीये तर स्टेट ऑफ तैवान मधनं जी जहाजं जातात आणि साऊथ कोरिया आणि जपानला तेल पुरवतात ती देखील त्याच्यावरती देखील यांचं नियंत्रण प्राप्त होईल. कोणत्या अमेरिकन कंपनीने अशा प्रशांत क्षेत्रामध्ये व्यापार करावा, कोणी करू नये, कोणावरती किती कर लावावा, हे सगळं ठरवण्याचा अधिकार चीनकडे येणार आहे. एवढंच नाहीये तर आज ज्या पद्धतीने BRI प्रोजेक्टच्या अंदर चीनकडनं मोठ्या प्रमाणात कर्ज दिले जात आहेत, विकास प्रकल्प राबवले जात आहेत, त्यामुळे ती वेळ दूर नाहीये की ज्या वेळेला अमेरिकेचा प्रभाव केवळ युरोपवर असेल आणि आशिया, आफ्रिका, लॅटिन अमेरिका हे सगळे चीनच्या बरोबर असतील आणि ही परिस्थिती अमेरिकेला नकोय. त्यामुळे अमेरिकेला कुठेतरी चीनला एखाद्या संघर्षामध्ये गुंतवायचं आहे. जेव्हा चीन अशा संघर्षामध्ये गुंतेल तेव्हा चीन आपल्या ह्या ग्रोथ ट्रॅजेक्टरीवरनं डेव्हिएट होईल, तो विचलित होईल आणि ते विचलित होण्यासाठी त्याला कुठे ना कुठेतरी डिवचणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तैवान हे अत्यंत उत्तम अशा प्रकारचं बार्गेन कार्ड आहे आणि हे बार्गेन कार्ड प्रत्येक वेळेला अमेरिका खेळत आलेला आहे. विशेष म्हणजे अलीकडच्या काळामध्ये जेव्हा चीनची प्रचंड ग्रोथ व्हायला लागली, चीनचा जो एक अग्रेसिव्ह नेचर आहे ते पुढे यायला लागलं, चीनचा जो विस्तारवाद आहे तो पुढे यायला लागला आणि त्यामुळे अमेरिकेचे ट्रेड आणि सिक्युरिटी इंटरेस्ट जे आहेत विशेष करून अशा प्रशांत क्षेत्रामधले ते त्यांना जेव्हा धोका निर्माण झाला त्यावेळेला मात्र अमेरिका या सगळ्या बाबतीमध्ये अत्यंत गंभीर झाला आणि म्हणून तैवानच्या माध्यमातून चीनला डिवचणं सातत्याने की चीनने याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हावं आणि जर चीन इन्व्हॉल्व्ह झाला तर याची कल्पना निश्चितपणे चीनला देखील आहे की हा युद्ध रशिया आणि युक्रेन प्रमाणे केवळ 2 देशांमधलं हे युद्ध राहणार नाही, तर या युद्धामध्ये अमेरिकेने तर कायदाच केलेला आहे आणि जपाननी अलीकडच्या काळामध्ये म्हणजे 2021 नंतर आपण बघितलं गेल्या 1 वर्षामध्ये जपानकडनं अनेकदा असे उघड वक्तव्य दिले गेलेले आहेत ऑफिशियली की जर तसं काही घडलं चीनने तैवानवर केलं तर वी विल स्टँड बाय तैवान, आम्ही तैवानला पूर्णपणे समर्थन देऊ. त्यामुळे आता परिस्थिती जी आहे ती अशी आहे की जर तैवान हा निश्चितपणे एकटा नसेल, तैवानच्या बरोबरचे अमेरिका असेल, तैवान बरोबर जपान असेल, कदाचित त्यांच्यानंतर ऑस्ट्रेलिया पण त्याच्यामध्ये येऊ शकतो आणि इतरही अनेक जे साऊथ याच्यामधले किंवा एशिया पॅसिफिक मधले नेशन्स आहेत ते देखील त्यांच्या मदतीला, नॅटो मदतीला येऊ शकतं. परंतु ह्या सगळ्या संघर्षात चीन एकटा पडेल आणि चीनला हे परवडणारं नाहीये. त्यामुळे शी जिनपिंग हे लक्षात घे, हे फक्त धमक्या देतात. मी सातत्याने ही गोष्ट मांडत आलोय माझ्या प्रेझेंटेशन मधनं की याच्यातनं मोठं युद्ध होईल, अजिबात युद्ध घडणार. परंतु कारण याची कल्पना आहे की याचं जे ज्याला आपण कॉस्ट ऑफ रिटॅलिएशन म्हणतो याची चीनला पूर्णपणे कल्पना आहे आणि त्यासाठी पण असं असताना देखील चीन ह्या धमक्या का देतोय, क्षेपणास्त्र परीक्षण का करतोय, तर जसं मी तुम्हाला यापूर्वी सांगितले की त्याचं एक आयडिओलॉजिकल कारण आहे, तसंच त्याचं आणखीन एक ज्याला आपण म्हणतो की कंटेम्पररी तात्कालिक देखील कारण आहे आणि ते कारण असं की ऑक्टोबर महिन्यामध्ये चीनमध्ये कम्युनिस्ट पक्षाची काँग्रेस आहे आणि ते अत्यंत महत्वाचं अधिवेशन होत आहे आणि या अधिवेशनमध्ये शी जिनपिंग यांनी दोनदा कार्यकाल, अध्यक्षपदाचा कार्यकाल टर्म पूर्ण केली आणि थर्ड टाइमला त्यांना एक्सटेन्शन देण्याची चर्चा त्यामध्ये होणार आहे आणि त्यावेळेला त्यांना लाईफ लॉंग एक्सटेन्शन मिळण्याची पण शक्यता आहे. त्यामुळे शी जिनपिंग यांना पण दाखवायचंय की व्हेरी स्ट्रॉंग आणि चायनाचे इंटरेस्ट प्रोटेक्ट करणारे ते आहेत. त्यामुळे त्यांना कुठेतरी त्यांच्या डोमेस्टिक क्राऊडला, ऑडियन्सला पण त्यांना सांगायचंय की आम्ही किती स्ट्रॉंग आहोत आणि हे दाखवण्यासाठी चीन या प्रकारच्या धमक्या देत आहे. त्यांनी क्षेपणास्त्र केलं, मिलिटरी एक्सरसाइज केली आणि जेव्हा पॅलोसी येणार आहे त्यावेळेला प्रचंड गाजावाजा केला. अनेक आपल्या न्यूज चॅनल्स मध्ये बातम्या होती की आता हे युद्ध होणार आणि चायना तैवानवरती अटॅक करणार. हे कधीही घडणार नव्हतं कारण चीनला अमेरिकेचा प्लॅन माहिती आहे. चीनला हे माहिती आहे की अमेरिका त्यांना कोणत्या ना कोणत्या संघर्षात गुंतवण्याचा प्रयत्न करतोय. चीनचा प्लॅन अत्यंत क्रिस्टल क्लिअर आहे आणि ज्या पद्धतीची त्यांची ग्रोथ होती त्यांना त्याच्यातनं डेव्हिएट व्हायचं नाहीये आणि हे करत असताना त्यांना हे पण दाखवून द्यायचं आहे की वी आर व्हेरी स्ट्रॉंग आणि हे करण्यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक हा सगळा देखावा केला असं आपल्याला म्हणावं लागेल. आता एक ते आणखीन करण्याचा प्रयत्न करतील की यांना कुठेतरी तुमच्या डोमेस्टिक जो सगळा तुमचं क्राऊड आहे ज्यांचं लक्ष विचलित देखील करावं लागतं. कारण आता चीनच्या नाकावर टिचून पॅलोसी ह्या तैवानला गेल्या आणि ते गेल्यामुळे एक कुठेतरी एक ह्युमिलेशन आहे, एक पद्धतीचा एक त्याला आपण अप्रत्यक्ष डिफीट आहे चायनाचा असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. पण त्यामुळे
चीनच्या लोकांना त्यांचं लक्ष विचलित व्हावं म्हणून त्यांनी आता हे मिसाईल फायर करणं या स्वरूपाने किंवा चायना खूप स्ट्रॉंग आहे असं करण्याचा प्रयत्न केला. हे आता भारताला येत्या काळामध्ये सावध राहावं लागेल. शी जिनपिंग पुन्हा एकदा हे लक्ष विचलित करण्यासाठी, कारण तो जो त्यांना कुठेतरी ते डिवचले गेलेले आहेत, कुठेतरी त्यांना इजा झालेली आहे या तालुसीच्या व्हिजिटमुळे, पण ते फ्रस्ट्रेशन कुठेतरी व्हेंट करणं हे गरजेचं आहे. म्हणून हे व्हेंट कदाचित एलएसी वरती पण निघू शकतं. एलएसी वरती ते अग्रेसिव्ह बनतील. ते यासाठी बनू शकतात की त्यांना चीनच्या जनतेचं लक्ष विचलित करायचं आहे. त्यामुळे हा प्रकार आता भारताला येत्या काळामध्ये देखील सावध राहावं लागेल. कदाचित आपल्याला अशी न्यूज येत्या काळामध्ये मिळू शकते की चीनचं पुन्हा काही लष्करी एक्सरसाइजेस किंवा मिलिटरी एक्सरसाइजेस एलएसी वरती वाढलेल्या आहेत. चीन कुठेतरी घुसखोरीचे प्रयत्न करतो आहे. चीन अग्रेसिव्ह बनलेला आहे. ते चीनला दाखवण्याचं, पण चीनला कोणत्याही फुल फ्लेज कन्फ्रंट्रेशन मध्ये, संघर्षामध्ये चीनला अजिबात पडायचं नाहीये. ही महत्वाची बाब लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि दुसरं असं की चीनने आता तैवानवरती काही इकॉनॉमिक सँक्शन्स टाकले, परंतु त्याचा एक फारसा परिणाम होईल असं नाहीये. त्याचं कारण असं की चीन पण तैवानवरती मोठ्या प्रमाणात डिपेंडंट आहे. आज त्या मायक्रोचिप्स असतील, सेमीकंडक्टर्स असतील, याचं जवळपास 70% प्रोडक्शन हा तैवान करतो आणि आज जग त्याच्यावरती डिपेंडंट आहे. इव्हन चायनीज मिसाईल्सला देखील ज्याच प्रकारच्या मायक्रोचिप्स लागतात ते चायना देखील त्यांच्याकडनं इम्पोर्ट करतं. आणि आजकाल इकॉनॉमिक सँक्शनचा रेजिम केलं. रशियाच्या विरुद्ध 5,000 इकॉनॉमिक सँक्शन्स टाकले, त्यामुळे रशिया युद्ध थांबलं का? उत्तर कोरियाच्या विरुद्ध तुम्ही एवढे सँक्शन्स टाकले, पण उत्तर कोरिया मिसाईल टेस्टिंग पासून थांबला का? त्यामुळे इकॉनॉमिक सँक्शन्स काही वर्कआउट होणार नाहीत. त्यांना मदत करणारे इतर पण देश मोठ्या प्रमाणावरती आहेत. त्यामुळे हा सगळा जो प्रकार होता हा बेसिकली अमेरिकेला कुठेतरी बायडन प्रशासनाला आपली अथॉरिटी असर्ट करणं हा एक मुद्दा होता. चीनच्या दृष्टीने तो एक पद्धतीने सेटबॅक असल्यामुळे पुन्हा आम्ही स्ट्रॉंग आहोत दाखवण्यासाठी त्यांनी ते मिसाईल फायर केलेले होते. त्याच्यानंतर त्यांनी जी मिलिटरी एक्सरसाइज केली त्याच्यातनं, पण हा संघर्ष पुढे भविष्यात वाढेल असं नाही आहे. जर तैवानपेक्षा चीन एवढा प्रचंड मोठा आहे तर आजपर्यंत चीनने तैवानवरती आक्रमण का नाही केलं, हा कळीचा मुद्दा आहे. आणि हा प्रश्न विचारला गेला पाहिजे, कारण चीन तेवढी हिंमत दाखवत नाहीये. कारण चीन, रशिया आणि युक्रेन प्रमाणे सिच्युएशन इथं नाहीये. अनेक लोक तैवानला नवीन युक्रेन मानतात, तसं योग्य नाहीये. रशिया आणि युक्रेनचं युद्ध हे वेगळ्या सिनॅरिओ मधलं आहे. चायना आणि तैवानचा संघर्ष हा वेगळ्या पद्धतीने आहे. रशिया आणि युक्रेन हे फुल फ्लेज देश आहेत. त्यांना युनायटेड नेशन्सनी मान्यता दिलेली आहे. युक्रेनला पण देश म्हणून मान्यता दिलेली आहे. तैवानच्या बाबतीत तो प्रकार नाही आहे. तैवानला अजून युनायटेड नेशन्सची मान्यता नाहीये. 10 ते 12 देश आहेत जिने तैवानला ऑफिशियली रिकग्नाइज केलेला आहे, परंतु तैवानच्या बाबतीत तो मुद्दा नाही. दुसरा असा आहे की जरी तैवानपेक्षा जॉग्राफिकली चायना कितीतरी मोठा असला, चीनची आर्मी मोठी असली, तरी चीनला याची पूर्ण कल्पना आहे की तैवान हा मिलिटरीली प्रचंड स्ट्रॉंग आहे. आणि आज देखील तैवानकडे जे सरफेस टू सरफेस मिसाईल्स आहेत, बेसिकली अँटी नॅव्हल मिसाईल्स त्यांच्याकडे जे आहेत ते अत्यंत स्ट्रॉंग आहेत. आणि त्यामुळे ते विखुरलेलं आयलंड आहे आणि त्याचा प्रचंड म्हणजे जॉग्राफिकल रिजन सुद्धा खूप मोठा, ऑलमोस्ट 180 किलोमीटरचा हा सगळा परिसर आहे. त्यामुळे एक असं नाहीये की एका विशिष्ट ठिकाणी त्यांनी झडप टाकली आणि ते सगळं अक्वायर केलं, असं देखील चीनला ते शक्य नाही. त्यामुळे चीन फक्त धमकवण्याचा प्रयत्न करणार आहे. चीनला दाखवायचंय की तुम्ही तैवानकडे लक्ष देऊ नका. त्यामुळे हा संघर्ष पुढे देखील चालू राहील. हा प्रॉक्सी वॉरचा देखील रूप घेऊ शकतो. एक लिमिटेड मिलिटरी ऍक्शन ही चायनाकडनं एक्सपेक्टेड होती, तशी त्यांनी ती ऍक्शन केलेली आहे, परंतु याचं रूपांतर मोठ्या युद्धात होईल वगैरे असा प्रकार नाही. शेवटी आपण भारताकडे थोडंसं वळूयात. या संपूर्ण प्रकरणामध्ये भारताची भूमिका काय होती, भारताची भूमिका काय असावी, जर युद्ध झालं असतं तर भारतावरती काय परिणाम होतील, या बाबतीमधले इश्यूज आहेत. परंतु जर तैवान आणि भारत या दोघांच्या संबंधांचा आपण विचार केला तर आपण सांगतो की जवळपास आपण 1960च्या दशकापासून वन चायना पॉलिसीला भारताचं ऑफिशियल समर्थन आहे. आणि फक्त एकदा त्याच्यामध्ये, ज्या ज्या वेळेला चीनचे पंतप्रधान किंवा राष्ट्राध्यक्ष भारताच्या भेटीवर आलेले आहेत आणि त्या भेटीनंतर जेव्हा जॉईंट कम्युनिके किंवा जॉईंट स्टेटमेंट हे इश्यू केलं जातं, त्या वेळेला त्याच्यामध्ये नमूद केलं जातं की भारताचा वन चायना पॉलिसीला समर्थन आहे. असा प्रकार फक्त एकदाच घडला होता की ज्या वेळेला ह्या स्टेटमेंट मधनं ते शब्द वगळण्यात आला होता 2010 मध्ये, जेव्हा वेन जिआबाओ हे चायनाचे प्राईम मिनिस्टर होते आणि जे भारताच्या भेटीवर आले होते, त्यावेळेला केवळ जॉईंट स्टेटमेंट मधनं वन चायना पॉलिसीचा उल्लेख टाळण्यात आला होता. त्यानंतर मात्र भारताकडे कधीही वन चायना पॉलिसीचा उल्लेख हा टाळण्यात आलेला नाहीये. त्यामुळे आपण तैवानला चीनचा भाग मानतो आणि आपलं धोरण असं आहे की चीनला दुखवायचं नाही, नॉट टू ऑफेंड चायना. आणि त्यामुळे आपण तैवानच्या बाबतीमध्ये देखील उघडपणे तैवान बरोबर राजनैतिक संबंध हे भारताने प्रस्थापित केलेले नाही आहेत. 1995 मध्ये आपण एक इंडिया तैपई असोसिएशन नावाची एक संघटना आहे जी तैपईमध्ये आहे
आणि जी भारताची अधिकृत आपण ज्याला ऑफिस आहे तिथलं कार्यालय असं आपण म्हणू शकतो, आणि त्यावरती देखील भारताने डायरेक्टर लेवलचा एक अधिकारी नेमला, त्याचं डेझिग्नेशन डायरेक्टर आहे. तो देखील आपण अँबॅसिडर किंवा कॉन्सुलेट वगैरे असं म्हणत नाही त्याला, कारण आपली ती एम्बसी पण नाहीये. आणि तशाच पद्धतीने तैवानने देखील आपल्याकडे 1995ला एक अशा स्वरूपाने कल्चरल असोसिएशन काढलेली आहे. फक्त आता नुकतं काय झालं आहे की त्यामुळे भारत व्यापार करताना देखील अनेकदा या विषयी या अँबिग्युटीमध्ये भारत सातत्याने असतो, चीनला काय वाटेल, चीनला काय वाटेल. त्यामुळे भारताला बोल्ड, कम्प्रेहेन्सिव्ह आणि लॉंग स्टँडिंग अशा प्रकारचं धोरण हे तैवानच्या बाबतीमध्ये घेता येत नाहीये. खरं तर भारताने येत्या काळामध्ये तसं धोरण घ्यायला हरकत नाही, पण जेव्हा भारताचा गलवान नंतर चीन बरोबर संघर्ष तीव्र झाला तेव्हा भारताने थोडं थोडं ऍसर्ट करायला सुरुवात केली. एक तर आपण सध्याच्या ज्या त्यांच्या राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांच्या स्वेरिंग इन म्हणजे शपथविधीला 2 खासदार भारतातून पाठवण्यात आले होते. त्याचप्रमाणे आता जी डायरेक्टरची पोस्ट, ज्याचा मी उल्लेख केला तैवान इंडिया असोसिएशनचा, त्या संस्थेवरती सध्या आपण मिनिस्टर ऑफ एक्सटर्नल अफेअर्स मधल्या जॉईंट सेक्रेटरी लेवलच्या एका अधिकाऱ्याची नुकतीच आपण नेमणूक केलेली आहे तिथं. त्यामुळे भारत स्वतःला ऍसेट करण्याचा प्रयत्न करतोय, पण एकूणच आपल्याला प्रचंड स्कोप आहे. आपल्याला जर आपली डिपेंडन्सी चायनावरची कमी करायची असेल तर आपल्याला तैवान इज अ बेस्ट सोर्स, एक चांगला अल्टरनेटिव्ह आपल्याला मिळू शकतो. आपण इतर चायनीज कंपन्यांना एंटरटेन करण्याऐवजी फॉक्सॉन सारखी आज तैवानची कंपनी, तिचं ह्यूज अनेक व्हेंचर्स तिच्या आहेत किंवा अनेक फील्डमध्ये ती आहे, तिच्याविषयी आपण म्हणजे तिचं मार्केट कशा पद्धतीने वाढेल या दृष्टिकोनातून विचार करू शकतो. आणि मला असं वाटतं की जर अमेरिका तैवानकडे एक बार्गेन कार्ड म्हणून बघू शकतं. आणि चीन जर तुम्हाला, म्हणजे मला कधी कधी ह्या पॉलिसीचं पण फार आश्चर्य वाटतं, वन चायना पॉलिसी. चीन हा तुमच्या जॉग्राफिकल इंटिग्रिटीसाठी, सॉव्हरेंटीसाठी कमिटेड नाही आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही 2019 मध्ये जम्मू काश्मीरच्या पुनर्रचनेचा निर्णय घेतला आणि तुम्ही लडाखला युनियन टेरिटरी म्हणून घोषित केलं, तेव्हा त्याचा निषेध चायनाने केला. आणि आजही जेव्हा दलाई लामा जम्मू काश्मीरला व्हिजिट करतात तेव्हा दलाई लामा, तेव्हा चायना त्याच्यावरती रोष व्यक्त करतो, नाराजी व्यक्त करतो. आणि त्यामुळे चायना तुमच्या जॉग्राफिकल इंटिग्रिटीसाठी कमिटेड नाहीये, मात्र तुम्ही चायनाच्या जॉग्राफिकल इंटिग्रिटीसाठी कमिटेड आहात. तुम्ही चायनाला तैवान त्यांचा भाग मानतात, तिबेट त्यांचा भाग मानतात. हा प्रकार आता कुठेतरी भारताला देखील या बाबतीमध्ये थोडंसं असर्टिव्ह बनावं लागेल आणि आपला जो स्टँड आहे, आपली जी भूमिका आहे ती ठामपणे मांडावी लागेल. मला असं तैवान आपल्यासाठी गुड ऑप्शन असेल. एक तैवानसाठी बोल्ड काहीतरी डिसिजन भारताने घेतले पाहिजे आहेत. त्याचप्रमाणे एक लॉंग स्टँडिंग पॉलिसी आपण तैवानसाठी केली पाहिजे, एक कम्प्रेहेन्सिव्ह पॉलिसी तैवानसाठी केली पाहिजे. मात्र याच्यातनं एक गोष्ट आपल्याला निश्चितपणे दिसून येते की येत्या काळामध्ये अमेरिका आणि चायना यांच्यामधल्या स्पर्धा, म्हणजे तैवान हे एक कारण होतं, अजूनही इतर कारणांवरनं दोघांमधला संघर्ष हा होईल. परंतु शी जिनपिंग हे आता तिसऱ्या टर्मसाठी तयार होत आहेत. ते कोणत्याही परिस्थितीमध्ये फुल फ्लेज वॉर हे निश्चितपणे टाळतील येत्या काळामध्ये देखील. कारण चीनला आपली इकॉनॉमिक जी ग्रोथ आहे किंवा इकॉनॉमिक टार्गेट ते पूर्ण करायचे. त्यामुळे सरप्राइझिंग, जसं रशियाने सगळ्या जगाला सरप्राईज केलं युक्रेनवरती अटॅक करून, तसा धाडस किंवा तसं सरप्राईज हे शी जिनपिंग हे त्यांच्याकडे जोपर्यंत राष्ट्राध्यक्षपद आहे तोपर्यंत करतील अशी शक्यता वाटत नाही.